मार्फत त्या व्यवसायामार्फत होईल ही सुंदरशी योजना महाराष्ट्र शासनाने काढली होती। परंतु जेव्हा त्या अक्षरशः जेव्हा स्टॉल आम्ही स्वतः जाऊन बघितले तो ते स्टॉल एक 25 ते 30 हजाराच्याच घरातले स्टॉल आहे, पण महाराष्ट्र शासनाने त्या स्टॉलसाठी 2,77,700 रुपये दिलेले होते। मग जेव्हा हा एवढा सस्त्यातला स्टॉल जेव्हा त्यांना वाटप करण्याला त्या भोळ्या बाबड्या माता बहिणीला वाटप केलं, बाकीचे पैसे गेले कुठे याची चौकशी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एक कमिटी निवडून व त्या कमिटीमध्ये आमच्यातला एक मेंबर घेऊन ही चौकशी करावी ही आमची मागणी आहे। तशीच दुसरी मागणी मागच्या 2024ला मोफत शालेय गणवेश योजना ही फुकट गणवेश वाटप करण्यात यावा याकरता महाराष्ट्र शासनाने मोफत गणवेश योजना चालू केली होती व ही योजना फक्त महिला बचत गटाकडनं हे कपडा हा युनिफॉर्म शिवून घ्यावा अशी अट होती। परंतु महिला आर्थिक विकास महामंडळाचे DCO, ADCO व CMRC मॅनेजर यांनी असे न करता यांनी प्रायव्हेट कंपन्यांना हा कपडा दिला व कमिशन बेसवर त्यांच्याकडून पर ड्रेस काय 5 रुपये 6 रुपये काय घेतले असेल असे कमिशन घेऊन हा प्रायव्हेट कंपन्यांकडून यांनी कपडा शिवून घेतला। ॲक्सेसरीज जेव्हा महिला बचत गटानेच विकत घ्यायची होती गणवेशाची तीच न करता त्यांनी एकाच व्यक्तीला नगरच्या एकाच व्यक्तीला संपूर्ण ॲक्सेसरीज विकत घेण्यास सांगितली। हा सर्व कमिशन बेसवर चाललेला यांचा खेळ होता व हा खेळ यांचा थांबव यांनी केलेला हा भ्रष्टाचार भविष्यात ये जो महिला आर्थिक विकास महामंडळ है उन्होंने बहुत बड़ा मराठी हे जे ना बोल केलेला आहे शाळेच्या गणवेशाच्या बाबतीत, परत आपला वेंडर स्टॉल 2023-24ला जे वेंडर स्टॉल जे ते बचत गटाला ते 2,77,000 जे लावली किंमत ती किंमत नाही आहे त्याची तेवढी ती 2 लाख। सर्वप्रथम तुमचे भारतीय अध्यक्ष AR पाटील आम्ही आज कलेक्टर ऑफिससमोर म्हणजे अनात्याग उपोषणाला बसलो आहोत। त्याचा विषय असा आहे की महिला आर्थिक विकास महामंडळ संभाजीनगर या विभागाला कलेक्टर मार्फत नियोजन समितीने महिला बचत गटांना वेंडर स्टॉलसाठी काही पैसे दिले होते। ते पैसे त्यांचे जे वेंडर स्टॉल आहे त्याची किंमत आज रोजी 30,000 आहे, परंतु या विकासाने ज्या अधिकाऱ्यांनी कलेक्टरचे दिलेले त्यांचे रिपोर्ट दिले की ते वेंडर स्टॉल हे 2,70,000 आहे, हे चुकीचं असून सनी तर त्यांच्याकडनं एक चौकशी व्हावी या कामाची अशी आमची मागणी आहे। तसेच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत देण्याची योजना आहे, ती योजना जी महिलांनी मुलांना ड्रेस शिवून द्यावे अशी योजना होती, परंतु या संबंधित अधिकाऱ्यांनी ती योजना इतरत्र हलवली, बाहेरच्या जिल्ह्यातून आपल्या कमिशन बेसवरती विकत घेऊन शासनाला सुपूर्द केली। यामध्ये सुद्धा लाखोचा भ्रष्टाचार केलेला आहे। या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी आम्ही आज अनात्याग उपोषणाला बसलो आहोत। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण असं चालू राहील। कोण कोण आहे तुमच्यासोबत? आज आम्ही ह्या ठिकाणी आमचे मराठा अध्यक्ष जे अनात्याग उपोषण करत आहे हे सिद्धार्थ बोर्डे, आमचे पक्षाचे सल्लागार साहेब संतोष भाऊ राजपूत, मराठवाडा संघटक सचिन भाऊ नवगिरे, जिल्हा अध्यक्ष सचिन खिल्लारे। काय निवेदन वगैरे